नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं या ठिकाणी स्वागत. आपण पोलीस भरतीच्या जम्बो सिरीजमध्ये या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत. 30,000 प्लस जम्बो मेगा पोलीस भरती घटक वर्गीकृत सखोल विश्लेषण या पुस्तकामधून आपण यापूर्वी 2004 ते 18 मध्ये जे पोलीस भरतीचे विविध प्रश्न विचारले गेले आहेत त्याची चर्चा करतो आहोत. भारती प्रकाशन पुणे, सिद्धेश्वर हाडबे सर, नितीन सत्रे, गंगाप्रसाद केंद्रे सर लिखित हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आणि जुन्या प्रश्नांचा सखोल असा आढावा याच्यामध्ये घेतलेला आहे, तो आपण बघतोय. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला विज्ञान आणि अर्थशास्त्र विज्ञान आणि अर्थशास्त्र यामध्ये जे प्रश्न वारंवार रिपीट झालेले आहेत पोलीस भरतीला त्यांची या ठिकाणी थोडक्यात चर्चा करायची आहे. बघा, विज्ञानाचा जेव्हा आपण विचार करतो पोलीस भरती संदर्भात, विज्ञान हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक, तो सगळ्याच स्पर्धा परीक्षांसाठी. आपण विज्ञानाचं त्यामुळे स्वतंत्र लेक्चर सिरीज, स्वतंत्र टेस्ट, विज्ञानाचा स्वतंत्र क्रॅश कोर्स आपण राबवलेला आहे. आपल्या STI RCP ॲप्लिकेशनला खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावर तो कोर्स तुम्हाला भेटेल. तर ते विज्ञान तुम्हाला एक निष्कर्ष या ठिकाणी काढावा लागतो, तो म्हणजे विज्ञानाचे खूप सारे प्रश्न या ठिकाणी विचारले जात आहेत, ते वाढत आहेत ते. आणि इथे महत्त्वाचा एक मुद्दा आणखी, या विषयाचं वैशिष्ट्य म्हणजे हमखास गुण मिळवून देणारा विषय म्हणून याच्याकडे बघावं लागतं. मात्र केव्हा अभ्यास केला तर यामध्ये भौतिकशास्त्र आहे, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, मानवी आरोग्यशास्त्र या उपघटकांचा समावेश आहे. आता इथे तुम्ही थोडंसं मानवी आरोग्यशास्त्र जर बघितलं तर आपलं आरोग्य शोकची लेक्चर सिरीजही चालू आहे आता, लाईव्ह लेक्चर, त्यामध्ये पूर्ण कव्हर होतं आहे. तुम्ही तेही बघितलं तर मला वाटतं पोलीस भरतीला त्याचाही फायदा होईल. ओके, कारण की इथे तुम्ही जर बघितलं मानवी आरोग्यशास्त्र या उपघटकावर तुम्हाला सर्वात जास्त प्रश्न विचारलेले दिसतात. म्हणजे काही विद्यार्थी जर पोलीस भरती प्लस आरोग्य सेवकचा अभ्यास करत असतील तर आरोग्य सेवकचे जे तांत्रिक प्रश्न आहेत ते पोलीस भरतीला खूप साऱ्या प्रमाणात येतात मानवी आरोग्यशास्त्रावरील, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे मग जीवशास्त्रावर सुद्धा खूप मोठे प्रश्न आहे, रसायनशास्त्रावर आहे, भौतिकशास्त्रावर आहे. आणि इथे तुम्हाला अभ्यास करताना नेमकी कोणती पुस्तकं रेफर करायची, 5वी ते 10वीची पाठ्यपुस्तकं, ही क्रमिक पुस्तकं. आणि याच्यात मी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वपूर्ण मदत केलेली आहे, ती म्हणजे 5वी ते 10वीच्या प्रत्येक पुस्तकावर आपण लेक्चर सिरीज बनवलेली आहे. आपलं विज्ञानाची प्लेलिस्ट तुम्ही बघा, 5वी ते 10वी टोटल लेक्चर आपण घेतलेले आहेत. ओके, 2 वेगवेगळ्या पद्धतीने जे लेक्चर घेतले आपण ते तुम्ही जर सगळे बघितले तर विज्ञानामध्ये तुम्ही बाप माणूस बनणार, यात कोणतीही शंका नाही. तुम्हाला ते बाप माणूस बनायचं नाही आहे, ते कामापुरतं करा, बस 6-7 प्रश्न येऊ शकतात तेवढे करा. आणि पुढे तात्यांचा ठोकळा, त्यामधील जे मानवी आरोग्यशास्त्र आहे त्याच्यावरील लेक्चर सगळे आपले उपलब्ध आहे, तेही बघा, तुम्हाला फायदा होईल. पुढे पुस्तक तर आहेच तुमच्यासाठी, याच्यातले सगळे प्रश्न तुम्ही एकदा जर सोडवलेत तर तुम्हाला नेमकं काय वाचायचं मित्रांनो ते कळेल. आणि ते ज्याला कळतं ना तोच या ठिकाणी सक्सेस होतो. नाहीतर काही वाचत बसायचं, आपलं काय येतं आहे ते माहीतच नाही आहे, वाचतोय करतोय अभ्यास, झाले 5-6 वर्षे म्हातारा होत चाललोय, तसं करू नका. स्मार्ट स्टडी करायला शिका. काय स्मार्ट स्टडी म्हणतोय मी. बघा, इथे महत्त्वाचा प्रश्न आहे, समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या या तरंगलहरी आहेत त्या कोणत्या असतात? समुद्राची खोली मोजायची त्याला काय म्हणता तुम्ही? अल्ट्रासॉनिक, अल्ट्रा व्हायलेट, इन्फ्रारेड की व्हिजिबल? समुद्राची खोली मोजण्यासाठीच्या तरंगलहरी. प्रश्न रिपीट आहे. काय प्रश्न रिपीट आहे? अल्ट्रासोनिक असं त्याला म्हटलं जातं. यामध्ये मग अल्ट्रा व्हायलेट 400 किमी, व्हिजिबल 700 किमी, इन्फ्रारेड आहे. हा प्रश्न कशावर आला आहे माहिती? कोणत्या टॉपिकवर? ध्वनी, साऊंड जे आहे ना, साऊंड, त्यावर हा प्रश्न आला आहे. मग ते साऊंडमध्ये तुम्हाला अवश्राव्य ध्वनी, श्राव्य ध्वनी, अतिश्राव्य ध्वनी, ते 3 टाईप माहीत असले पाहिजे. कोणता ध्वनी ऐकायला येतो, मानवी कानाची मर्यादा किती आहे, तो मानवी कर्ण, तोही तुम्हाला नीट करून घ्यावा लागेल. मानवी कर्णाचे किती भाग असतात, त्या सगळ्या बाबी. ओके, पुढे घरातील सर्व विद्युत उपकरणे टिंबटिंब दाखवतात. मित्रांनो, इंटरेस्टिंग आहे. विद्युत धारा नावाचा जो टॉपिक आहे ना, तुम्हाला मी बोललो याच्या आधी आपल्या याच्यावर लेक्चर झाले, विद्युत धारा. आपण हा टॉपिक खूप चांगला बघितला, याच्यावर टेस्टही घेतले आपण. बऱ्याच जणांना किंमत कळत नाही, विज्ञानाची किंमत काय आहे हे तुम्हाला परीक्षा देऊन आल्यानंतर कळेल. आणि याचा सूक्ष्मपणे अभ्यास करावा लागतो. वरवर ज्याने वाचलं तो वरच्या वर उडाला म्हणून समजा. विज्ञानाच्या बाबतीत हमखास गुण आहेत, मात्र अभ्यास करणाऱ्यांना, जे म्हणतील आम्हाला विज्ञान हातात घ्यायचं जीवावर येतं, त्यांना जमणार नाही. विज्ञानाचे सगळे लेक्चर बघा, वाचन करा. कोणती जोडणी आहे घरामध्ये? एकसर, समांतर, त्रयस्तर की यापैकी नाही, समांतर जोडणी. मग आता
विद्युत जोडणीमध्ये जी समांतर जोडणी आहे, एकसर जोडणी, दोघांमधली फरक आपण पाहिली आहे. रोध वाढविण्यासाठी, रोध घटविण्यासाठी कोणती जोडणी जोडल्या जाते हे आपण बघितलं आहे. त्याची सूत्र आपण बघितले. इंटरेस्टिंग आहे ते. पुढे, खालीलपैकी कोणता हरितगृह वायू नाही? बघा, कोणता हरितगृह वायू नाही आहे? कार्बन डायऑक्साईड, कार्बन, हायड्रोजन, वरीलपैकी नाही. ग्रीन हाऊस इफेक्ट ज्याला म्हणतो ना आपण, हरितगृहाचा जो परिणाम म्हणतो, त्या संदर्भातला प्रश्न आहे. हायड्रोजन हा हरितगृह वायू नाही आहे. कार्बन डायऑक्साईड आहे. CFC आहे, याला CFC असं म्हटलं जातं, कार्बन. यामध्ये आणखी इतर कोणते वायू समाविष्ट होतात हा तुम्हाला प्रश्न आहे माझा. मिथेनचा समावेश आहे का हरितगृह वायूमध्ये? मिथेनचे सूत्र काय? मिथेन कुठे आढळतो? मिथेनला आणखी कोणत्या नावाने ओळखलं जातं? हरितगृह वायू, ज्यामुळे पृथ्वीवरील तापमान वाढतंय, ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे, हवेचा दाब मोजण्यासाठी टिंबटिंब हे उपकरण वापरतात. बघा, हवेचा दाब मोजायचा आहे, त्यासाठी कोणतं उपकरण वापरलं जातं? सेस्मोग्राफ, हायग्रोमीटर, बॅरोमीटर, ॲमीटर. प्रश्न रिपीट आहे. आपण रिपीट झालेले प्रश्न बघतोय, वारंवार विचारले गेले प्रश्न आपण बघतोय. हवेचा दाब बॅरोमीटर याद्वारे मोजला जातो. मग इतर जे ऑप्शन होते ते आम्हाला माहीत असले पाहिजे की सेस्मोग्राफ काय मोजण्यासाठी वापरतात? भूकंपाची तीव्रता. ते एकक काय आहे हो? भूकंपाच्या तीव्रतेचं एकक काय? गाजलेलं आहे, मला वाटतं प्रत्येकाला सांगता येईल. हायग्रोमीटर आर्द्रता मोजण्यासाठी, ॲमीटर विद्युतधारा मोजण्यासाठी. आणखी एक प्रश्न विचारतो तुम्हाला मी, आर्क इंडिकेटर म्हणून एक उपकरण आहे, कशासाठी वापरतात? आपण बघितले ती विज्ञानाच्या लेक्चर सिरीजमध्ये. कशासाठी, काय मोजण्यासाठी वापरतात आर्क इंडिकेटर? इंटरेस्टिंग आहे. ओके, बघूया किती जणांना उत्तर देता येतं. हवेचा दाब, समुद्र सपाटीवर हवेचा दाब किती असतो? असा एक प्रश्न माझा तुमच्यासाठी आहे. थोडं अतिरिक्त वाचन आहे का तुमचं ते बघण्याचा प्रयत्न करतो आहे. फक्त इथे पुस्तकात आहे तेवढंच नाही, अतिरिक्त, कारण की आपण विज्ञानावर खूप सारं अभ्यास केला आहे विज्ञानाचा. आपण कोणताही पदार्थ द्रवात बुडविला असता त्याचे टिंबटिंब कमी होते. काय? वस्तुमान, आकारमान, वजन की यापैकी नाही? कोणताही पदार्थ द्रवात बुडविला त्याचे काय कमी होते? त्याचे वजन कमी होते. आणि वजनाचे SI एकक हे न्यूटन आहे. वजनाचे सूत्र W बरोबर mg. वजन आणि वस्तुमान यातला फरक तुम्हाला कळायला पाहिजे. वजन आणि वस्तुमान यातला फरक तुम्हाला कळायला पाहिजे. तुम्ही जे स्वतःचं, समजा मी म्हटलो की माझं या ठिकाणी 80 किलो वजन आहे असं मी म्हणणं योग्य राहील, की माझं 80 किलो वस्तुमान आहे असं म्हणणं योग्य राहील? दोघातला फरक तुम्हाला कळतोय का? कळायला पाहिजे. काय? कळायला पाहिजे. पुढे मी जातोय. बॅरोमीटर हे वैज्ञानिक उपकरण कशासाठी वापरतात? तोच प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने कसा विचारला गेला? आधी काय? वातावरणातील हवेचा दाब मोजण्यासाठी कोणतं उपकरण वापरतात? आता बॅरोमीटर हे वैज्ञानिक उपकरण कशासाठी वापरतात? प्रश्न उलटा पालटा फिरवून विचारलाय. प्रश्न बॅरोमीटरवरच आहे, प्रश्न हवेच्या दाबावरच आहे. ओके, म्हणजे तुम्हाला दाब हा जो टॉपिक आहे तो व्यवस्थित करून जावा लागेल. काय? दाब हा कशावर अवलंबून असतो? हवेचा दाब हा कशावर अवलंबून असतो? त्याचे तो 2-3 घटक आहेत. जसं ते रोध आहे ना, रोध हा कशावर अवलंबून असतो? हा एक प्रश्न आहे. रोध, त्याचे ते 3 घटक आहेत, ते तुम्हाला सांगता आले पाहिजे. इथे मग कालमापन, काळसेकंद, दिनदर्शिका ज्याला क्रोनोमीटर म्हणतो आपण, प्रकाशाची तीव्रता प्रकाशमापीमध्ये मोजतात. वातावरणातील आर्द्रता हायग्रोमीटरमध्ये मोजतात. वातावरणातील हवेचा दाब बॅरोमीटरमध्ये मोजतात. हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. हायग्रोमीटर प्रकाशमापी. ओके, पुढे भूकंपाची तीव्रता मोजणाऱ्या यंत्राला काय म्हणतात? पुन्हा तेच, भूकंपाची तीव्रता मोजणारी एकक. रिपीट आहे प्रश्न. रेडिमीटर, सिस्मोग्राफ, स्पेक्ट्रोमीटर, रडार. सिस्मोग्राफ भूकंपाची तीव्रता मोजणारं यंत्र. आता भूकंप तरंग जे असतात ते कोणकोणत्या प्रकारचे असतात? 3 तरंग प्रकार भूकंपाचे. त्यामध्ये प्राथमिक तरंग जे पृष्ठभागावर सर्वप्रथम पोहोचतात, बघा, याला प्रायमरी वेव्ज म्हटले जातं, P वेव्ज. दुसरे द्वितीयक तरंग जे प्राथमिक तरंगापेक्षा जास्त विध्वंसक असतात,
हे पाण्यातून प्रवास करू शकत नाहीत. पुढे पृष्ठतरंग यांचा वेग अतिशय कमी आहे, मात्र हे सर्वाधिक विध्वंसक आहे. कोणते? पृष्ठतरंग, किंवा त्याला आपण भूपृष्ठ लहरी असंही म्हणतो. काय? भूपृष्ठ लहरी. 3 तरंग महत्त्वाचे आहेत. आणि भूकंप हा टॉपिकच महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. भूकंप या कोणत्या हालचाली आहेत? हालचालीचे प्रकार येते. भू हालचाली, त्यामधल्या तीव्र भू हालचाली, सौम्य भू हालचाली, त्याच्यामध्ये भूकंप, ज्वालामुखी हे येतात. आपण ते याचे प्रश्न बघितले, कशाचे? भूगोलावरील प्रश्न बघितले आपण. भूगोलावर आपण खूप सारं बघितले, तेव्हा ते जर तुमचं व्यवस्थित असेल तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देता येईल. पुढे 2 अणूंना आयसोबार म्हणतात जर टिंबटिंब असेल तर. आयसोबार इंग्रजी शब्दप्रयोग आहे आणि याचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. आपण यावर बोललेलो आहे. मी मुद्दाम तुमच्यासाठी हा प्रश्न सोडतोय. प्रोटॉनची संख्या दोन्ही अणूमध्ये सारखी असेल, न्यूट्रॉनची दोन्हीमध्ये सारखी असेल. प्रोटॉन न्यूट्रॉनची बेरीज दोन्ही अणूमध्ये सारखी आहे, दोन्हीमध्ये असमान आहे. आयसोबार केव्हा म्हटलं जातं? आयसोबारसाठी मराठी शब्दप्रयोग कोणता? मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. विज्ञान बघितलं. आता आपण अर्थशास्त्रावर थोडीशी चर्चा करूया, की पोलीस भरती आणि अर्थशास्त्र. बरेच जण पोलीस भरती आल्यानं वाटतं अर्थशास्त्राचा आणि आमचा काही संबंध नाही. फार मोठा घोळ आहे. मी स्वतः इथे जेव्हा क्लासेसला शिकवतो तेव्हा विद्यार्थ्यांशी जेव्हा चर्चा होते ना, या विषयाला वाईट टाकतात बरेच जण. त्यांना वाटते अर्थशास्त्र आणि पोलीस भरती आल्यांचा काही संबंध नाही आहे. मित्रांनो, तसं नाही आहे. प्रश्न विचारले गेले, कमी आहेत मात्र विचारले गेले. मग त्यामध्ये काय काय? पंचवार्षिक योजना, नियोजन आयोग म्हणजे सध्याचा नीती आयोग, मग त्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष, फोकस केलेले घटक, क्रमिक पुस्तकं सगळे वाचा, चालू घडामोडीचे जे काही मुद्दे आहेत ते कंटिन्यू कव्हर करा. अर्थशास्त्राचे प्रश्न चुकणार नाहीत. ओके. बघा कशा पद्धतीचे प्रश्न रिपीट झाले अर्थशास्त्रात. दारिद्र्य रेषेखालील जे कुटुंब आहे यांना टिंबटिंब रंगाची शिधापत्रिका असते. BPL, बिलो पॉवर्टी लाईन. BPL कुटुंब जे आहेत त्यांना कोणत्या रंगाची शिधापत्रिका असते? पिवळ्या, केसरी, पांढऱ्या की काळ्या? पिवळे कार्ड म्हणतो ना आपण, पिवळे कार्ड दारिद्र्य रेषेखालील आहेत. 15,000 ते 1,00,000 वार्षिक उत्पन्न. आता सध्या ही उत्पन्नाची मर्यादा हीच आहे का? पुन्हा एकदा चेक करा. पांढरे 1,00,000हून अधिक वार्षिक उत्पन्न. सध्या लेटेस्टमध्ये बदल होत असतात, ते तुम्हाला माहीत असले पाहिजे. अपडेट प्रश्न तोच, पिवळ्या रंगाची. ओके. पुढे भारतात बँकांची बँक म्हणून कोणती बँक ओळखली जाते? RBIवर सातत्याने प्रश्न. बँकांची बँक RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. हिचं मुख्यालय तुम्हाला माहीत असलं पाहिजे. बरेच वेळेस हिचं मुख्यालय विचारलं गेलं आहे, मग ती चुकतं. बरेच वेळेस काही जणांना वाटतं दिल्ली आहे, काही जणांना वाटतं मुंबई आहे. कोणतं आहे? कमेंट बॉक्समध्ये उत्तर दे. ज्यांना माहीत नाही त्यांनी इतरांची उत्तर बघा जरा. कमेंट्स करत चला. थोडंसं आपण ॲक्टिव्ह आहे ते दाखवा. ही RBI. सध्याचे RBIचे गव्हर्नर कोण? माहीत असलं पाहिजे तुम्हाला. 1926 साली हिल्टन यंग समिती जी आहे यांनी या बँकेची शिफारस केली. स्थापना 1 एप्रिल 1935 आहे. 1935ची RBIची स्थापना. बघा RBIचे गव्हर्नर कोण आहेत? मी तुम्हाला सांगितलं ना, हा प्रश्न तुम्हाला आला पाहिजे. RBIचे गव्हर्नर रिपीट आहे. प्रश्न रिपीट आहे. 4-5 वेळेस आतापर्यंत रिपीट झाला आहे प्रश्न. श्री D. सुब्बाराव, श्री उर्जित पटेल, श्री डॉक्टर मनमोहन सिंग, श्री शक्तिकांत दास. तुम्हाला आज रोजी कोण आहेत ते एकदा पुन्हा चेक करा. ओके. इथे शक्तिकांत दास दिलं आहे, मात्र तुम्ही ज्या दिवशी लेक्चर बघतायत त्या दिवशी कोण आहेत हे एकदा पुन्हा नेटवर जा. RBI गव्हर्नर एवढं जरी म्हटलं तुम्ही तरी चालेल. करंट RBI गव्हर्नर एवढं जरी म्हटलं तरी चालेल, मात्र उत्तर चुकायला नको. पुढे आपण जाऊया. नोटबंदीचा निर्णय शक्तिकांत दास यांच्या काळात, तो तुम्हाला माहीत असला पाहिजे. नोटबंदीची ती तारीखही तुम्हाला माहीत असेल तर चांगलं आहे. ती इतिहासामध्ये नोंद झाली एक महत्त्वाची तारीख. पुढे भारतातील बँकिंग क्षेत्रातील नियंत्रण व संचालन करणारी सर्वोच्च बँक कोणती? बघा भारतात जेवढे काही बँका आहेत ते सगळ्यांवर जिचं कंट्रोलिंग आहे ती RBI, SBI, बँक ऑफ इंडिया, CBI. उत्तर आहे RBI. स्थापना तारीख तुम्हाला आता माहीत झाली 1 एप्रिल 1935. RBIचे राष्ट्रीयकरण 1 जानेवारी 1949. हा प्रश्न जर विचारला तर चुकायला नको. आता राष्ट्रीयकरण, नॅशनलायझेशन, बँकांची बँकरूपी मनोऱ्याचे शिखर असंही तिला म्हटलं जातं RBI. मग त्यामध्ये ते रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, CLR, SLR, बरेच बाबी आहे. ओके. ते माहीत असलं पाहिजे आपल्याला.
पुढे भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती बघा. सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक RBI, SBI, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक. सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक, तिचं नाव आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. काय? स्टेट बँक ऑफ इंडिया. आता या स्टेट बँक ऑफ इंडियाचं थोडीशी हिस्ट्री तुम्हाला माहीत आहे का? भारतात सुरुवातीला 3 प्रेसिडेन्सी बँका होत्या. बँक ऑफ बंगाल 1806, बँक ऑफ बॉम्बे 1840 आणि बँक ऑफ मद्रास 1843. या 3 बँका ज्या आहेत प्रेसिडेन्सी बँका, यांचं एकत्रीकरण झालं आणि इम्पिरियल बँकेची स्थापना झाली. 1 जुलै 1955ला तिचं राष्ट्रीयकरण झालं आणि तिला स्टेट बँक ऑफ इंडिया असं नाव देण्यात आलं. म्हणजे तुम्हाला SBIचं जुनं नाव काय हे या ठिकाणी कळालं आहे. काय? इम्पिरियल बँक. पुढे जागतिक व्यापारी संघटना. जागतिक व्यापारी संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे? पॅरिस, जिनिव्हा, न्यूयॉर्क, न्यू दिल्ली. कुठे आहे? जिनिव्हा या ठिकाणी आहे. मात्र जिनिव्हा कोणत्या देशात आहे? स्वित्झर्लंड या देशामध्ये आहे. मग जागतिक व्यापारी संघटना अर्थातच WTO, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. मग हे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन 1995ची आहे. मात्र याच्या आधी गॅट नावाचा करार होता. या गॅटचा लॉंग फॉर्म तुम्हाला माहीत आहे का? गॅट कधी अस्तित्वात आला होता हे तुम्हाला माहीत आहे का? त्या फेऱ्या तुम्हाला माहीत आहे का? कोणत्या फेऱ्या झाल्या होत्या? किती फेऱ्या झाल्या होत्या? कोणत्या फेरीनुसार गॅटची स्थापना आहे? हे गॅटमधून WTOची स्थापना आहे. सध्याचे देश किती महत्त्वाचं आहे? जागतिक व्यापार संघटना. पुढे 2007मध्ये हा देश सार्कचा 8वा सदस्य बनला. सार्कचा लॉंग फॉर्म माहीत असला पाहिजे. सार्कची स्थापना कधी झाली माहीत असली पाहिजे. सार्कमध्ये सध्या किती सदस्य देश आहे हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आणि हे उत्तर तुम्हाला द्यायचं इथे मुद्दाम. याचं उत्तर मी तुम्हाला देत नाही आहे. तुम्हाला द्यायचं या प्रश्नाचं उत्तर की कितवा 2007मध्ये 8वा देश जो होता तो कोणता होता? अफगाणिस्तान, म्यानमार, मालदीव की नेपाळ. इंटरेस्टिंग. आणि सध्या ते 8 देश आहेत. तुम्हाला किती देश माहीत आहेत? किती देश तुम्हाला माहीत आहेत? कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला, या ठिकाणी नक्कीच तुम्हाला हे लेक्चर आवडत असतील लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचे बटन दाबा आणि कंटिन्यू अभ्यास करत राहा. पोलीस भरतीमध्ये वर्दी मिळवायची असेल तर सातत्य असलं पाहिजे. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.